आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गंगापूर तहसील कार्यालयात शेतकरी कृती समितीच्या वतीने आम्ही 27 ऑगस्ट रोजी एक निवेदन दिलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये जी झालेली अतिवृष्टी त्यांचे पंचनामे करायचे आदेश माननीय तहसीलदारांनी द्यावं, परंतु तहसीलदार हजर नसल्यामुळे आम्ही नाही का खुर्चीला निवेदन दिलं होतं। परंतु 8 दिवस झाले तरी अतिवृष्टी झाली, बरंचसं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याचे आदेश त्यांनी दिले नाही। त्यामुळे आज नाही का आम्ही त्यांना फटाके फोडो आंदोलनाचा इशारा दिला होता आणि ते आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आता आमची विनंती आहे की त्यांनी आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी काय मागणी आहे आमची त्यामध्ये सरळ मागणी आहे की गंगापूर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी सारखी परिस्थिती आहे, पर्जन्यमान यंत्रामध्ये 65 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला असेल त्या ठिकाणचे पंचनामे करावे। बऱ्याच मंडळामध्ये पर्जन्यमान यंत्र नाही, त्या ठिकाणी पावसाची नोंद झालेली ही चुकीची आहे। त्यामुळे सरसकट गंगापूर तालुक्यातल्या संपूर्ण 12 मंडळाचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासन दरबारी पाठवावा आणि आम्हाला जसं सरकारने घोषित केलेलं त्याप्रमाणे सरसकट अनुदानाची रक्कम आमच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरसकट मागणी आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।